तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं किशोर दामेदर यूट्यूब चॅनलला. आणि आपण ज्या बागेमध्ये आपण आलो आहे तर इथे सेटिंग कंप्लीट झालेली आहे. या बागेचे व्हिडिओ तुम्ही आधी पाहिलेले आहे. अशा प्रकारची साईज पण झालेली आहे. आता ही साईज गळत नाही आणि ही गळायला पण नाही पाहिजे. आणि जर ही गळत असेल तर आपल्याला मग फवारणी घेण्याची गरज आहे आणि ते गळ थांबवण्याची गरज आहे. आता तुम्हाला मी हे गळ आपल्याला सापडलेली आहे. हे साईज जे आहे हे तुम्ही आता बघू शकता. साईज याच्यावर अंदाज घ्या. तर ही काबुली हरभऱ्यासारखी साईज आहे. अशी आपल्याला इथे सापडली एका झाडाखाली 2 फळं. आता हे 2 फळं नॉर्मल आहे. जे गळ म्हणू आपण त्याला गळ नाही म्हणता येणार. हे जशी साईज इथे तुम्हाला दिसते ही गळ इथे होत नाही आहे, पण काही काही भागात ही पण गळ होत आहे आणि ही होऊ शकते. पण ही साईज सध्या कमीत कमी लोकांकडे असल्यामुळं अशी गळ अजूनपर्यंत दिसत नाही आहे. त्यामुळं इथून पुढच्या 15-20 दिवसामध्ये अशी जर गळ जाणवली तर त्याची काळजी घ्या. त्याला ड्रिपनी न्यूट्रिशन म्हणा किंवा कॅल्शियम बोरॉन किंवा स्प्रे तर हे घेण्याची गरज आहे. आता इथे आपल्याला त्या हिरव्या पालामध्ये फळं लक्षात येत नाही. वर सेटिंग कंप्लीट झालेली, गळ पूर्णपणे थांबलेली आहे. इथे आपल्याला गळ जे आहे झाली होती ज्वारीची दाण्याजोगी ती संपून गेलेली आहे. आणि इथे आता आपल्याला ते हिरव्या पानामध्ये फळ सापडत नाही. त्यामुळं आता ज्यांनी सेटिंग सुरू आहे, ज्वारीची दाणे हरभऱ्याचे दाणे आहे किंवा तुरीच्या दाण्यासारखी साईज आहे, तर ती साईज नॉर्मल गळणार, त्याची काळजी करू नका. आणि जेव्हा मी जे साईज दाखवली तुम्हाला आता ही साईज, तर ही साईज जेव्हा तुम्हाला गळताना दिसेल त्यावेळेस आपल्याला काळजी घ्यायची. हे बघा, ही साईज पण गळू शकते. हे छोटा हरभऱ्यासारखी साईज आहे. आता हे 3 फळामध्ये ही सगळ्यात छोटी साईज आहे. त्यामुळे अशी साईज गळू शकते. पण तरीही या साईजला आपल्याला कंट्रोल ठेवावा लागेल. जसं इथे आपल्याला दिसते ही साईज गळू शकते, पण आपल्याला ती पण कंट्रोल करायची. आणि बाकी काही अडचणी वाटल्यास मला व्हॉट्सअपला फोटो पाठवा, त्याच्यावर तुम्हाला उत्तर दिलं जाईल. धन्यवाद.